हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहे 20 ऑगस्टच्या चालू घडामोडी. त्यातला पहिला प्रश्न आहे, हिमालयातील आपत्तीचं मुख्य कारण काय होते? बरोबर उत्तर आहे ढगफुटी आणि मुसळधार पाऊस. हिमालयातील आपत्तीचे मुख्य कारण आहे हवामानाच्या बदलामुळे घडणाऱ्या घटना होतात, विशेष ढगफुटी आणि मुसळधार पाऊस. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या मंत्रालयाने उद्यम सखी पोर्टल सुरू केले आहे? बरोबर उत्तर आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय. या मंत्रालयाने महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी, तयार करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी उद्यम सखी पोर्टल सुरू केले आहे. प्रश्न क्रमांक 3, नुकतेच कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने रुबेला मुक्त घोषित केले आहे? बरोबर उत्तर आहे नेपाळ. जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच नेपाळला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून रुबेलाचे निर्मूलन केल्याचे घोषित देखील केले आहे. प्रश्न क्रमांक 4, जनविश्वास विधेयक 2025चा मुख्य उद्देश काय आहे? बरोबर उत्तर आहे अनेक केंद्रीय कायद्यामधील दंडात्मक तरतुदी सुसंगत करणे. या विधेयकाचा उद्देश 16 केंद्रीय कायद्यामधील 355 तरतुदीमध्ये सुधारणा करून किरकोळ गुन्ह्यासाठी दंड सुसंगत करणे आहे. प्रश्न क्रमांक 5, नुकतीच चर्चेत असलेली सहरिया जमात कोणत्या रोगाच्या उच्च प्रमाणाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे क्षयरोग. क्षयरोग म्हणजे टीबी. नुकत्याच झालेल्या संशोधनातून असे समोर आले की मध्य भारतातील सहरिया जमातीमध्ये क्षयरोगाचे प्रमाण जास्त असण्यामागे एक आनुवंशिक दुवा आहे. प्रश्न क्रमांक 6, 20 ऑगस्ट हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे जागतिक डास दिन. मलेरियाच्या संचारात डासाच्या भूमिकेचा शोध सर रोनाल्ड रॉस यांनी 20 ऑगस्ट रोजी लावला होता. त्या निमित्ताने हा दिवस जागतिक डास दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या भारतीय राज्यात नुकतेच रघुजी भोसले यांच्या तलवारीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच मराठा सेनापती श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या नव्याने मिळवलेल्या तलवारीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. प्रश्न क्रमांक 8, मराठा सेनापती श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी कोणत्या वर्षी सीताबुर्डी येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी युद्ध केले? बरोबर उत्तर आहे 1817. नागपूरच्या भोसले यांनी 1817 मध्ये सीताबुर्डी येथे ईस्ट इंडिया कंपनीशी युद्ध केले, जे तिसरे इंग्रज मराठा युद्ध होते. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच माउंट किलिमांजारो चर्चेत होते, ते कोणत्या देशात आहे? बरोबर उत्तर आहे टांझानिया. आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत माउंट किलिमांजारो टांझानियामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10, नुकतेच कोणत्या राज्याच्या लाडली बहना योजनेअंतर्गत मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ केली आहे. प्रश्न क्रमांक 11, यमुना नदीनंतर कोणत्या नदीला युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट केले? बरोबर उत्तर आहे संलग्न जीवाश्म पार्क. सोन नदीच्या खोऱ्यात असलेल्या संलग्न जीवाश्म पार्कला युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या भारतीय राज्यात नुकतेच ॲग्रीटेक इनोव्हेशन हबची स्थापना करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश.
उत्तर प्रदेशमध्ये नुकतेच ॲग्रीटेक इनोव्हेशन हबची स्थापना करण्यात आली आहे, जे कृषी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे.